संजय गांधी नॅशनल पार्कच्या 100 मीटरपर्यंतचा परिसर आता इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं या निर्णयाची घोषणा केली आहे। संजय गांधी नॅशनल पार्क परिसरात राहत असलेल्या लाखो नागरिकांना या निर्णयामुळे खरं तर खूप मोठा दिलासा मिळतोय। प्रशांत कदम आपल्यासोबत आहेत। प्रशांत, या निर्णयासंदर्भात काय अधिक माहिती आहे? ज्ञानदा, खरं तर याच्या आधी संजय गांधी नॅशनल पार्कच्या परिसरामध्ये जी मर्यादा होती ती फार मोठी होती, जवळपास 10 किलोमीटर पर्यंतची। कारण याच्या संदर्भातले जे रेग्युलेशन कायदेशीर प्रमाणात करायला पाहिजेत ते कुठल्याही सरकारनं आजवर केलेले नव्हते आणि त्याच्यामुळे अखेर सुप्रीम कोर्टाला हे निर्बंध घालावे लागले होते आणि त्याच्यामुळे जवळपास 10 किलोमीटरची जी रेडियस आहे त्या परिसरामधल्या बांधकामांच्या वरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं। मात्र गेल्या काही दिवसांपासून हा प्रश्न जो आहे तो मुंबईतल्या खासदारांनी विशेष करून केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या कानावरती घातलेला होता आणि त्या दृष्टीने हा निर्णय आता होताना दिसतो आहे। 100 मीटर पर्यंत ही मर्यादा जी आहे ती कमी करण्यात आलेली आहे आणि केवळ उद्यानाच्या आसपासचे 100 मीटर हे इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत। त्याच्यामुळे होणार एक असं आहे की या परिसरामध्ये ज्यांनी ऑलरेडी घरं बांधलेली आहेत, इमारती निर्माण केलेल्या आहेत, त्यांना एक कायदेशीर संरक्षण या निमित्तानं मिळणार आहे। अर्थात पर्यावरणाच्या दृष्टीने काही नियम देखील याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत। खाणकाम किंवा इतर ज्या नुकसानकारक गोष्टी ज्या आहेत त्या मात्र करता येणार नाहीयेत। प्रशांत, धन्यवाद या माहितीबद्दल।